कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एका अशा मराठी चित्रपटाच्या सिक्वल विषयी, ज्याने याच्या 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस जो आला होता, त्याने एवढा जबरदस्त धुमाकूळ माजवला होता, की अवघ्या 1 कोटीचे त्याने 5 कोटी करून दिले होते त्या काळात. आणि त्याच्याच सक्सेसला पाहता किंवा ह्यामध्ये जी स्टार कास्ट आहे, त्यांची जी लिजेंडनेस आहे किंवा त्यांचा जो स्तर आहे, तो मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्यांना एक पद्धतीचा त्यांच्या कॉमेडीसाठी ट्रिब्यूट म्हणून हा सेकंड पार्ट बनवला जात आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीच डिस्कस करणार आहोत. सो कसे आहात मित्रांनो? तुम्ही पाहत आहात सेमीफाईल मराठी आणि आजचा व्हिडिओ सुरू करू आपण अबाउट साडेमाळे 3. तर चला मित्रांनो, साडेमाळे 3चा ट्रेलर रिलीज झाला. खूप दिवस झालेला रिलीज होऊन, परंतु त्यावेळेस आपलं YouTube चॅनल नव्हतं म्हणून याचा रिव्ह्यू करता आला नाही. परंतु आज करत आहोत. हा चित्रपट पूर्वी 30 जानेवारीला पाहायला भेटला होता, पण एवढे सारे चित्रपट इव्हन मराठी सृष्टीतनं 1-2 चित्रपट होते, हिंदीतनं होते, साऊथमधनं होते, हॉलिवूडचा होता. त्यामुळे ना स्क्रीन्स खूप कमी भेटल्या असत्या आणि म्हणून या पिक्चरचे जे मेकर्स आहेत त्यांनी एक स्मार्ट मूव्ह खेळता ह्या चित्रपटाला पुढे पोस्टपोन केलं आणि हा चित्रपट आता आपल्या सर्वांना 13 फेब्रुवारीला पाहायला भेटणार आहे. ओ रोमियो सोबत हा येत आहे. परंतु ओ रोमियो आपल्या बाबू सोबत बघण्यापेक्षा हा कॉमेडी चित्रपट पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की हा चित्रपट उत्सुक व्हाल. मित्रांनो, ट्रेलर सुरू होतो आपल्या मदन दादाच्या आवाजामध्ये, ज्यामध्ये तो सगळ्याचे इंट्रोडक्शन देतो आणि तिथून पुढे सुरू होते ती भन्नाट लिजंड कॉमेडी. पहिला चित्रपट जसा निरागस कॉमेडी डिलिव्हर करत होता, तशीच निरागस कॉमेडी आपल्याला यामध्येही डिलिव्हर करतोय. बट त्यावेळेस ऑडियन्स देखील निरागस आणि इनोसंट होतं, पण आताचं ऑडियन्स खूप जास्तच ब्रॉड माइंडेड आणि खूप जास्त एक्सप्लोर केलं त्याने कंटेंट, म्हणून कदाचित कनेक्ट नाही करणार, पण ज्यांनी पहिला चित्रपट पाहिलाय ते ऑडियन्स नक्की याच्याशी कनेक्ट करू शकतात. कहाणी तशीच आहे. 3 भाव आहेत, आपलं मस्त गॅरेज चालवतात, परंतु त्यात एक मुलीची एंट्री होते. यावेळेस मुलगी आहे आर्ची. बट लास्ट टाइम लव्ह अँगल होता, त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता कसे हे तिघे भाव प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व्ह होत होते आणि थोडस आपल्याला मोठ्या दादाची लव्ह स्टोरी बी बॅक स्टोरी मध्ये पाहायला भेटली होती. परंतु यावेळेस त्यांनी हॉरर अँगल टाकला. जी हा परच्याची आरशी यामध्ये आपल्याला भूतीन म्हणून पाहायला भेटत आहे आणि ते थोडं बहुत जरा मला इंटरेस्टिंग वाटतंय आणि मी त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. सेम कॉमेडी, सेम स्टोरी लाईन, फक्त यावेळेस एक हिरोईन आणि अँगल आहे हॉररचा. तर हॉरर कॉमेडी सध्या काय बवाल कापते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हा चित्रपट नक्की थिएटरात आग लावेल याचा काही डाऊट नाही, परंतु मराठी ऑडियन्सने याला सपोर्ट केला पाहिजे. 3 लिजंड कॉमेडी सुपरस्टार, एक भयंकर कॉमेडी आणि त्यात अंकुश चौधरी सारखा जबरदस्त ऍक्टर डायरेक्टरचं डायरेक्शन, तर तुम्ही समजू शकता की हा चित्रपट काय लेवलचा बनला असेल. त्याचबरोबर यामध्ये एक हलकासा हॉररचा एलिमेंट आहे, मग विषयच वेगळा निघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की हा चित्रपट पहा. मला हा ट्रेलर खूप जबरदस्त आवडला. तुम्ही हा ट्रेलर नसला पाहिला तर एकदा ट्रेलर जाऊन बघा. ट्रेलर मध्येच कळतं की काय भन्नाट लेवलची कॉमेडी डिलिव्हर केली. अशोक मामा, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधवने. सोबतीला सिद्धार्थ देखील आहे, ऍज इट इज जसा पहिला होता. पण खूपच जबरदस्त एक्सपिरियन्स फील होतो ह्याचा ट्रेलर पाहता. तर मित्रांनो, नक्की येत्या 13 फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वांनी मिळून आपण चित्रपटगृहात बघू. जसं क्रांती ज्योती 2026च्या जानेवारीचा सुपर डुपर हिट मराठी चित्रपट बनला होता, तसं साडेमाळे 3 हा फेब्रुवारीचा सुपर डुपर हिट मराठी चित्रपट बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या मराठी सिनेसृष्टीला नक्की मदत करा, ह्याला वरती जाण्यास सहाय्य करा आणि थिएटरमध्ये जाऊन आपले मराठी चित्रपट बघा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.